लक्षवेधी न्यूज, सत्य आणि संघर्षाची नवी क्रांती। बीडच्या केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड 31 डिसेंबरला पुण्यात सीआयडीच्या मुख्यालयात शरण आला। त्याआधी तो पुण्यातच लपल्याची बरीच चर्चा होती, त्यामुळे कराडचं पुणे कनेक्शन समोर आलं। त्यानंतर आता पुन्हा एकदा कराडचं पुणे कनेक्शन, त्याचे सर्वपक्षीय लागेबांधे चर्चेत आहेत। कराडशी असलेल्या संबंधांमुळे पुण्यातील भाजप नेत्याची सीआयडी चौकशी झाली आहे। वाल्मिक कराडची पहिली पत्नी मंजली कराड आणि दुसरी पत्नी ज्योती जाधव यांच्या मालकीची कोट्यावधींची संपत्ती पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आहे। यातील काही मालमत्तांची खरेदी भाजप नेत्याच्या मदतीनं करण्यात आल्याचा संशय सीआयडीला आहे। सध्या वाल्मिक कराड सीआयडी कोठडीत आहे, त्याची चौकशी सुरू आहे। वाल्मिकशी संबंधित राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आणि त्याची दुसरी पत्नी ज्योती जाधव यांचीही सीआयडीनं चौकशी केली आहे। आता याच प्रकरणात सीआयडीनं पुण्यातले भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची चौकशी केली आहे। कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे पुण्यात अनेक मालमत्तांची खरेदी करण्यात आली आहे। हे व्यवहार खाडेंच्या मध्यस्थीनं झाल्याचा संशय सीआयडीला आहे। याच पार्श्वभूमीवर सीआयडीनं खाडेंची चौकशी केल्याची माहिती आहे। कराडनं पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयासमोर उभ्या राहत असलेल्या इमारतीत ज्योती जाधवच्या नावे कार्यालयीन वापराच्या 2 जागा घेतल्या आहेत। ही खरेदी दत्ता खाडेंच्या मध्यस्थीनं झाल्याचा संशय सीआयडीला आहे। दत्ता खाडे भाजपमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत। ते भाजपचे पुणे शहर सरचिटणीस आहेत। फर्ग्युसन कॉलेज रस्ता भागातील प्रभागाचे ते नगरसेवक राहिलेत। त्यांच्या पत्नी निलिमा खाडे देखील नगरसेविका होत्या। ज्योती जाधवची मालमत्ता देखील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर आहे। गोपीनाथ मुंडेंचा निकटवर्तीय अशी खाडे यांची सुरुवातीपासूनच ओळख आहे। दत्ता खाडे आणि वाल्मिक कराडचे जुने संबंध आहेत, त्यामुळे सीआयडीच्या जाळ्यात आता ते अडकणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या लक्षवेधी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।